कुणाचा 1 लाख चेक आहे, कुणाचा 5 लाख आहे, कुणाचा 10 लाख आहे, कुणाचा 50 लाख आहे, कुणाचा 15 लाख आहे, कुणाचा 5 लाख रुपये. इमॅजिन करून बघा की येणाऱ्या 10 तारखेला जास्त नाही की एक 2 ते 3 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आले. एक मेसेज आला 3 लाख एंट्री इन युअर अकाउंट. जबरदस्त. कसं वाटत? परवा एक कुठलं तरी बोनस स्टेटमेंट होतं, तुझ्या 6 काय 7 लाखाचं. मी विशालला दाखवलं माझ्या मुलग्याला, हे बघ म्हटलं महिन्याचा आलाय. ग्रॅज्युएट झाल्यापर्यंत वर्षाचं पॅकेज नाही म्हणतो. राईट, ही रियालिटी आहे. नको 5 लाख, 50,000 रुपये महिन्याला अकाउंटला आले, कसं वाटत? आता जर आवाज वाढायला आपल्या टप्प्यात आलं. 50,000 रुपये म्हणजे 25,000 रुपये मंथली अकाउंटला आले, कसं वाटेल? बेस्ट वाटेल ना? ओके, तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही पैसा कमवू शकताय. फक्त आपल्याला आपला एक कॉमन सेन्स आहे तो ऑन करायचा आणि लोकांना तुम्ही ठणकावून सांगा, फुल कॉन्फिडंटनं सांगा. या बिझनेसमध्ये एकच गोष्ट आहे प्रसन्न सर, कि लोगों का कॉमन सेंस है वो कॉमन नहीं है. प्रॉब्लम है और वो ऑन नहीं होता और पैसा सबको कमाना. काल आम्ही एका गावाला गेलो होतो. एका गावामध्ये 350 कोटी, गाव असेल 200 घरांचं, 350 कोटी रुपये गुंतवले गेले एका ट्रेडिंग कंपनीमध्ये. बरं सर, येसोर ना. आणि मला चौकात उभारून सांगायला लागलेत, काय म्हटलं तुमचा बिझनेस आहे त्याच्यापेक्षा इथं लोक 8% पर मंथ घ्यायला लागले. म्हटलं कुणाकडे? असं म्हटलं तिथंच आहे आपल्या तालुक्याचा माणूस, त्याने कंपनी काढले, इन्व्हेस्टमेंट घेतो शेअर मार्केटमध्ये, लोकांनी पैसे एखादा 3 कोटी 60 लाख रुपये टाकले. मी चौकात उभा राहून खाली हात टेकून पाया पडलो. म्हटलं फक्त कंपनी चालू राहावीत ही देवाकडे अपेक्षा आहे. लांब नाही, माझ्या घरामध्ये 1.5 ते 2 कोटी कमवणारा माणूस होता पर मंथ. आता तडीपार आहे. विकास त्याच्या टीम मध्ये 7 जगवार होत्या. त्यानं माझा एकदा इगो पण हार्ट केला. काय म्हटला तो काळा आणि पांढरा चहा, तुझा कलर बदलून, चहाचा कलर बदलून राहणार आहेत का पैसे कधी? म्हटलं तुझं मत आहे ते. ओके, चहाचा कलर बदलून म्हटलं तुला कधी पैसे येणार नाही, तू ये माझ्याकडे, आपण कमवू पैसे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की पैसे कमवण्याचे भानगडीत शॉर्टकट नका पाहू. असं जर असतं तर अंबानीकडे आज 90 लाख कोटी असतील. काय करायचं? अख्खा शेअर मार्केट चालवत बसला होता मुकेश अंबानी. चला हे माझे 50 लाख घ्या तिकडे, म्हणजे 50 लाख कोटी घ्या आणि शेअर मार्केटमधनं मला पैसे कमवू होत नाहीये. सो पैसे कमवण्याचा एक राजमार्ग आहे ना. सगळे करणार असाल तर तुम्हाला एक सगळे करू शकता. एक सिंपल राजमार्ग एक आहे की तुमच्या घरातला आताच्या जगातला हा मोठा बिझनेस आहे ना. एक ब्रँड आहे, तो ब्रँड बदला. चेंज युअर ब्रँड अँड चेंज युअर लाईफ. सिंपल. कुठला ब्रँड बदलायचा? तुमच्या साबणाचा ब्रँड बदला, तुमच्या शॅम्पूचा ब्रँड बदला, तुमच्या टूथपेस्टचा ब्रँड बदला, तुमच्या टाल्कम पावडरचा ब्रँड बदला. तुमचं जे काही निरमा पावडर आहे ना, वर्षानुवर्षे चालत आलेली आहे कपडे धुण्याची, ती डिटर्जंट पावडर, त्याचा ब्रँड बदला. तुमच्या घरात फूड ऑइल आहे, त्याचा ब्रँड बदला. हे सगळे जे प्रोडक्ट लागणारे घरामध्ये आहेत है ना, त्याचा ब्रँड बदलाय. फेसवॉश असेल, सगळ्या महिला फेसवॉश वापरतात, जेंट्स फेसवॉश वापरतात, हेअर ऑइल वापरतो आपण. इंडियाचा नॅशनल ब्रँड काय? हेअर ऑइलचा पॅराशूट. चा अर्थ काय? बिस्किट कुठलं फेमस आहे इंडियामध्ये? आपल्यासाठी नॅशनल ब्रँड झाला. कोलगेट म्हटलं की म्हणजे टूथपेस्ट घ्यायची आहे पतंजलीची आणि लोक म्हणतात पतंजलीची एक कोलगेट दे.
नॅशनल ब्रँड झाले. हे ब्रँड बदला. हे वर्षानुवर्षे चालत आलेले ह्या लोकांनी बिझनेस केलाय. हे ब्रँड तुमचे जे आहेत ना, हे फक्त ब्रँड बदला आणि इथं एक ब्रँड घ्या तुम्ही, तो म्हणजे वेस्टीज ब्रँड. सिंपल आहे. फक्त काय, टूथपेस्ट काय करते, आपलं दात साफ करते है ना. ओरल क्लिनिंग. हेअर ऑइलचं काम काय, केसात लावायचं. टाल्कम पावडर काय करते, काय करते माहित नाही, लावायचं असते एवढं माहित आहे. जेवणाचं तेल कुठलं तरी पाहिजे, शॅम्पू पाहिजे. ओके, फक्त ब्रँड बदला. एक ब्रँड बदलण्याचा फायदा काय, तुम्हाला एक इथं आयडी येतो. आयडी म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटर नंबर तुमचा है ना. आता पण तुम्ही ज्या ज्या मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये जाऊन हे प्रोडक्ट परचेस केले, त्या आयडीवर परचेस केलेत का, नाही परचेस केले. मग काय झालं, ए नावाचा व्यक्ती आहे, उदाहरणार्थ अभिषेक घेऊया, समोर बसलेला. अभिषेकनं प्रोडक्ट जाऊन खरेदी केले. अभिषेक टूथपेस्ट कुठली वापरतो आपण, आता वापरतो, त्याच्या आधी कोलगेट, पतंजली. किती वर्षापासून वापरले सेन्सोडाइन, 5 वर्षे, 10 वर्षे. अजून कोण नवीन आले पाठीमागे तुमच्यापैकी, नाव काय तुमचं, धनंजय. धनंजयने वापरली कोलगेट. घरामध्ये चहा कुठला वापरला, धनंजय, मिळेल तो सोसायटी. ओके, हे जे प्रोडक्ट आपण वापरले, मला सांगा ह्या प्रोडक्टच्या कंपनीला अभिषेकचं किंवा धनंजयचं नाव माहिती आहे का, किती वर्ष वापरले, 5-5, 10-10 वर्षे. जर मी तुम्हाला विचारलं तर मॅक्झिमम लोक कोलगेट वापरतात, कधीपासून दात घासतो त्यावेळेपासून. पण कोलगेटला आमचं नाव माहिती आहे का, नाही माहिती. मग इथं आम्ही काय झालो, लावारिस ग्राहक, मुद्दाम शब्द वापरतोय हा, आपल्याला त्याचा अर्थ कळावा म्हणून. लावारिस म्हणजे काय, अनाथ, त्यांचा काही कुठं थांबवता नाहीये. किती सिंपल बिझनेस आहे. त्यांची कुठं आयडेंटिटीच नाहीये. म्हणजे धनंजयने कोलगेट वापरली, किती वर्षापासून वापरली धनंजय, लहानपणापासून, बरोबर. कोलगेटला माहित आहे का धनंजयची फॅमिली माझी ते पेस्ट वापरते, माहित नाही. तोच बिझनेस आहे मित्रांनो. एवढा सिंपल बिझनेस आहे. मला तर या जगामध्ये याच्यापेक्षा सिंपल बिझनेस वाटत नाहीये कुठला. तिथं डोक्याला काही खेड्याक नाहीये, पैसे गुंतवायची गरज नाही, कुठली रिस्क नाहीये, कुणाचे पैसे घेऊन जायची गरज नाहीये, कुणाच्या खिशातले पैसे काढायची गरज नाहीये. राईट. फक्त ह्या एका शब्दापासून मुक्त व्हायचे आणि एक आपण रजिस्टर कंझ्युमर व्हायचे. कोण व्हायचं, रजिस्टर कंझ्युमर. म्हणजे एक आपलं ग्राहक आधार कार्ड म्हणतो ना, तसं एक ग्राहक नंबर घ्यायचा कुठला, वेस्टीजचा. आणि हा आयडी नंबर घेतला, जे तुम्हाला प्रोडक्ट लागते वेस्टीजचे याच्यावरून खरेदी करायचे. कुठले प्रोडक्ट जे लागणारे येते. आणि यातले इथं बसले की कितीही गरीब व्यक्ती जरी असला ना, तर त्याला 1000-2000 रुपये प्रोडक्ट घरामध्ये लागतातच लागतात. हे सर नो, तर सांगा मी आंघोळ करत नाही सर, मी गरीब आहे सर, मी खूप गरीब आहे, दात घासत नाही, असं कोण आहे का, त्यांच्यासाठी हा बिझनेस नाहीये. सर मी खूप गरीब आहे, मला पैसे मिळत नाहीत, आमच्या घरात कपडेच धुत नाही, कोण आहे का इथं. लोक म्हणतात हा बिझनेस कसा करायचा, कुणाला सांगायचं. जो आंघोळ करतोय त्याला सांगा, दात घासतोय त्याला सांगा, कपडे धुतोय त्यांच्या घरामध्ये त्यांना सांगा. हे करत नाही त्यांना सांगायची गरज नाही, कारण ते सामाजिक प्राणी नाहीच आहेत. बरोबर. सो सिंपल गोष्ट आहे की याला बिझनेस सांगा की रजिस्टर कंझ्युमर व्हायचं, लाखो रुपये कमवण्याचा चान्स आहे. चान्स संधीचा असतो, त्या चान्सचं कोण संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करतं. रजिस्टर कंझ्युमर व्हायचं, ब्रँड बदलायचा. आणि हा ब्रँड जो बदलला जातो, काय तुम्ही 1000चं प्रोडक्ट घ्या, तुम्ही 2000चं प्रोडक्ट घ्या, तुम्ही 5000चं प्रोडक्ट घ्या, तुम्ही 10,000चं प्रोडक्ट घ्या, तुम्हाला जमल तेवढंच घ्या, तुमच्या घरामध्ये जेवढी गरज आहे तेवढं घ्या. कंपनी तुम्हाला इथे सरळ 40 ते 50% बेनिफिट देते, एक्स्ट्रा 40 ते 50% एक्स्ट्रा बेनिफिट. सॉरी, गंमत काय बघा या बिझनेस मध्ये, सगळ्यात मोठी गंमत काय, आतापर्यंत आपण जे काही प्रोडक्ट घेतले ते कमवले कोणी पैसे,
फक्त कंपनी नाही कमवली, कंपनीने चालू केला प्रोडक्ट, मग तो गेला कुणाकडं, जो मेन कंपनीचा डीलर कोण काय असेल, डिस्ट्रीब्युटर आहे ना, रिजनल डीलरकडे गेलं, होलसेलरकडे गेलं, त्याच्यानंतर रिटेलर शॉप तुमच्या चाळीतला, कॉलनीतला किंवा मॉल कुठला तरी, आणि इथून गेलं कस्टमरकडे, गेलं का नाही गेलं, बरोबर. आता ह्याच्या खिशातून पैसा आला, एक्स नाव अमाऊंटचा पैसा, तो सगळ्या ह्या लोकांनी वाटून खाला. ओके, हे प्रोडक्ट तुम्ही घ्यायला पाहिजेत, हे सांगितलं मीडियानं, टीव्ही चॅनेल्स, इंटरनेट, फेसबुक, सोशल मीडिया काय असेल ते. ओके, ह्यांनी पण यातला पैसा घेतला वाटून कंपनीकडून. आणि इकडं पण छुपा वस्तू आहे गव्हर्नमेंट जीएसटी घ्यायला, बडीशेप पण मिळत नाही आपल्याला विदाउट जीएसटी. हॅलो, मग या सगळ्या लाईन मध्ये पैसे मिळत नाहीत कुणाला, कस्टमरला. म्हणून ह्या बिझनेसला किंवा ह्या प्रोजेक्टला आपण म्हणतो कंझ्युमर इम्पॉवरमेंट प्रोजेक्ट. त्याचा अर्थ समजून घ्या, कंझ्युमर इम्पॉवरमेंट प्रोजेक्ट. कंझ्युमर कोण कोण आहे, इथे ग्राहक कोण कोण आहे, आपण सगळे आहोत. आपल्याला ताकद देणारा बिझनेस आहे, आपल्याला एक प्लॅटफॉर्म देणारा बिझनेस आहे, आपल्याला लाखो रुपये कमवण्याची संधी देणारा बिझनेस आहे, राईट. सो या कंझ्युमरला जर आपल्याला पैसे मिळवायचे असतील तर त्याला एक प्लॅटफॉर्मची गरज आहे. ओके, आता सगळ्यात तुम्हाला ऐकू येणारा शब्द चेन सिस्टम आहे का. आता इथे एक आम्हाला जो गणेश कांबळे ज्यानं आम्हाला हॉल उघडून दिला, त्याला म्हणलं जबरदस्त बिझनेस आहे, तुला 12-13 हजार रुपये इथं पेमेंट आहे का ना, त्याच्याशी ओळख करून घेतली, 12-13 हजार रुपये पेमेंट आहे. म्हटलं एवढंच पेमेंट तुझे 3-4 महिन्यामध्ये दुसरं चालू होऊ शकतं पार्ट टाइम. चेन सिस्टम आहे का. तुझा पहिला प्रश्न माहित आहे मला चेन सिस्टम. म्हटलं माहिती असतं तर तुला 1 लाख रुपये आले असते. आता मी बोललो त्याला सरळ, तुला जर माहित असतं तर 1 लाख रुपये आले असते, तुला माहित नाही. लोक म्हणतात मला माहित आहे ते नेटवर्क मार्केटिंग, तुला माहित असतं ना तर लाखो रुपये कमवले असते. मला कोणतरी म्हणते नेटवर्क मार्केटिंग म्हणजे वही दिनाने बस सांग मला नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय. ते डोंट नो. वेस्टीज माहिती आहे मला, समोर वही ठेवा आणि सांगा वेस्टीजचं स्पेलिंग लिही. म्हणतात नाही वेस्टीज माहिती आहे मला, मी ऐकलं कुठे द्या, सोशल मीडिया आहे, एवढी आहे, 3 कोटी लोक आहेत भारतामध्ये वेस्टीजला जॉईन, कुठून कुठे ऐकणार, लोकांना माहित नाहीये. आणि माझ्या शेजाऱ्याने केलं होतं, काय केलं ते तुला माहित नाही. हा बिझनेस मोस्ट डिस्कस्ड अँड लेस्ट अंडरस्टूड आहे. त्याच्यावर चर्चा भरपूर झाली आहे आणि समजून कमी घेतलं गेलं या बिझनेसला. हॅलो, येस सर. ओके, सो हा बिझनेस समजून घ्या. ह्या व्यक्तीला पैसे कमवण्याचा चान्स आहे. मला कुठली कंपनी देते सांगा, ग्राहकाला पैसे कमवण्याचा चान्स कुठली कंपनी देते सांगा. अहो, गव्हर्नमेंटच्या स्कीमा चालू आहेत महिला सबलीकरणाच्या, काय सशक्तीकरणाच्या. कॉर्पोरेशन कडनं, गव्हर्नमेंट कडनं, महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंट कडनं कशा फाईल तयार होतात, कोण कोण जात आहे, कुठनं पैसे येतात, काय प्रोजेक्ट चालतात, सगळ्यांना सगळं माहित आहे. सगळे घेऊन बसले. हॅलो, डॉक्टरना वेगळ्या ऑफर आहेत, गृहिणींना वेगळ्या ऑफर आहेत गव्हर्नमेंटच्या. आपण सगळ्याच्या झाली का सशक्त महिला, अशक्त झाली. रियालिटी आहे, तुमची आहे. महिला सशक्तीकरण म्हणजे काय, तुमच्या अकाउंटला 50,000, लाख, 2 लाख रुपये यायला पाहिजेत. मिस्टरांचा त्रास आहे तो कमी व्हायला पाहिजे. तो काळजी करून घ्या, मेलाय आता, त्याला वाटतं कुठलाही बाहेरचा त्रास फॅमिलीत आणू नये, फॅमिलीचा त्रास बाहेर नेऊ नये, पोराचं शिक्षण झालंच पाहिजे. संक्रांतीपासून ते अगदी गुढीपाडव्यापासून कुठल्याही लग्नाला बायकोला नवीन साडी मिळाली पाहिजे, तिची शान आहे ती. त्याला तुम्ही हातभार लावला, तुमचं सशक्तीकरण झालं. नाही तर तो तुमच्या प्रेशरनं अर्धा झालाय आणि त्याच्याकडे हात पसरून तुम्ही अर्धे झालाय. येस ऑर नो. संगीता मला एकदा शोरूम मधले घेऊन गेली, पैठणी दाखवल्या 4,500, 6,000, 7,000, 9,000च्या. मी तिला म्हटलं याचं कुठलीच पैठणी तुला चांगली दिसत नाही, जॉबला होतं त्यावेळी. कारण माझा किस्सा नको म्हणतो होता. सशक्तीकरण म्हणजे काय,
आजच्या काळामध्ये मी तर सरळ सांगेन की तुम्ही महिला वर्ग तुमच्या घरातल्या आर्थिक गोष्टीला जर तुम्ही पाठबळ लावत असाल ना तुम्ही सशक्तीकरणाकडे चाललाय. अदरवाईज बाकी सशक्तीकरण हे फक्त अंधश्रद्धा आहे. तुमच्या मुलाबाळांच्या एज्युकेशनला पैसे लागत आहेत. 40, 50, 60 लाखाचं घर घेतलं तुम्हाला हप्ता जातोय. तुम्ही आर्थिक बाजूला सपोर्ट करा. आणि आजची काय महिला मागे राहू नाही शकत. आणि तुम्ही जर मागे राहत असाल तर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन नाही पाहिजे. तो तर स्टँडर्ड लागतो तुम्हाला. हॅलो, मी जरा व्यवस्थित आणि जरा जास्त आणि पण नाही बोलत, जास्त तिखट पण नाही बोलत. पण हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. ओके, बरं. कुठल्याही महिलेनं मला इथं सांगा, तुमच्या मिस्टरांचे किंवा पुरुष मंडळींचे कपडे जास्त आहेत का तुमचे कपडे जास्त आहेत कपाटात? ते बिचारा 3 शर्ट घेतले 4 वर्ष घालतंय. हॅलो, सशक्तीकरण कुठं आहे? आले नसतील पुरुष मंडळी आहेत तिथं, परतच्या नेक्स्ट मिटिंगला घेऊन या. ऑफिसमध्ये बसा. जे तुम्हाला ज्यांनी बोलवले त्यांच्याबरोबर घेऊन बसा. पुरुष मंडळींना त्यांना सांगा हा बिझनेस मी करणार आहे. माझी इच्छा आहे तुम्हाला एक 4 व्हीलर गिफ्ट द्यायची. ठामपणे सांगा तुम्हाला फॉरेन ट्रिपला घेऊन जायचं आहे मला. तो आधी चेक करेल कुठनं जाऊन आला. हे सर नो, कारण कालपर्यंत बरी होती आज का बळायला लागले. असंच होतं. खोटं नाही आहे. ह्या गोष्टी खऱ्या आहेत. इथं घडतायत त्या गोष्टी. हा बिझनेस तुम्हाला देतोय. ब्रँड बदलायचं म्हणजे काय करायचं? फक्त प्रोडक्टची क्वालिटी काय त्याच्याशी जाऊ नका, कारण तुम्ही आतापर्यंत वापरलं त्याची काय क्वालिटी आहे. धनंजय सांग जरा कोलगेटचे 4 फायदे, पॅराशूटचे 4 फायदे सांगते. वापरले का नाही वापरले? वापरले. 4 फायदे सांगा पॅराशूटचे. स्टँडर्ड चहा पिलाय तुम्ही, ब्रूक ब्रॉन्ड पिलाय, रेड लेबल पिलाय, स्टँडर्ड चहा अक्षय कुमारवाला. 4 फायदे सांगा. ताई पॉन्ड्स पावडरचा काय 4 फायदे सांगा. कुठले फायदे नाही सांगताय? मग इथं येताना कशाला फायदे विचारायचे? इथले फायदे खूप चांगले. इथले फायदे कुठलेही माहिती का? आमची टूथपेस्ट आहे, आमचा साबण आहे, आमचे शॅम्पू आहे ना, आमची टाल्कम पावडर आहे, आमचं जेवणाचं तेल आहे, डिटर्जंट पावडर आहे ना, सगळेचे डिशवॉश आहे. याचे फायदे काय? बँक बॅलन्स वाढतो. पहिला फायदा. दुसरा फायदा फॉरेन ट्रिप मिळते. मुलांचं एज्युकेशन होतं. तुमचं होम लोनचे EMI क्लिअर होतं. तुम्ही चांगली ज्वेलरी खरेदी करू शकताय. नवीन कार घेऊ शकता. हॅलो, हे फायदे सांगायचं तात्पर्य काय? तुमचं माइंड क्लिअर होणं गरजेचं आहे. तुमचा कॉमन सेन्स जागा होणं गरजेचं आहे. मला आज सांगायचं आईच्या घरामध्ये कुठला एक साबण आवडला असा माणूसच नाही आहे. नशीब मी वेस्टीज मध्ये आलो म्हणून गेले 7 वर्षापासून साबण वापरतोय वेस्टीजचा एका ब्रँडचा. का? पैसे. तुम्हाला डेमो करून दाखव. डेमो. नवीन कोण आलंय? ताई आहे का? धनंजय नवीन. अजून कोण आहे का माझं? रिअली कंझ्युमर एम्पॉवरमेंट म्हणजे काय? तुम्ही हेच करायचं आहे जाऊ. तुम्ही बघ एवढी पेस्ट नाही मॅडम. कुठे पेस्ट वापरताय तुम्ही? पतंजली. अरे बाबांची माझी आवडती. ही पतंजलीची टूथपेस्ट आहे. वापरणार तोंड साफ होते, दात क्लिअर होतं. ओके, ही आमची वेस्टीची टूथपेस्ट आहे. त्यातच घ्या. त्याच्यानंतर दात पण साफ होतात, तोंड पण क्लिअर होते, सगळं होते. आणि अकाउंटला पुढच्या महिन्यात 10 तारखेला पैसे हे चालू होते. कुठली पेस्ट वापरणार? कुठली वापरणार? पैसे येतात ते वापरणार का पैसे येत नाही ते वापरणार? कारण ब्रँड पण म्हणता येते. काय नाव आहे तुमचं? काय म्हणता? पैसे येणार ती टूथपेस्ट वापरणार.
इट इज कॉल्ड कंझ्युमर इम्पॉवरमेंट. सर सगळ्यांना द्यायची, सगळ्यांना खुश करणार. काय नाव आहे? तुम्हाला जर 50,000 रुपये मंथली आले तर जगातली एक नंबरची टूथपेस्ट कुठली असेल? वेस्टीजची असेल का कोलगेट असेल? 50,000 रुपये मंथली आले यांना वेस्टीज मधून, तर जगातली एक नंबरची टूथपेस्ट कुठली असेल यांच्यासाठी? समजतं ना मी काय सांगतोय ते? लग्न झालं, फोर व्हीलर कुठे? टाटा अल्टो किती आहे? कॅश घेतली कुठली नवीन घेतली काय? किती कॅश घेतली? 9.5 लाख. माझी 16 लाखाची वेदना बाहेर उभा आहे, फुकट आली. विचारा कशी? टूथपेस्ट लावून. सिंपल आहे. एक मिनिट. धनंजय ना, त्याच्यामध्ये दिसतंय माझी तर काहीच नाही, गाडी 16 लाखाची, इथं गाडी येते 1.5 कोटीची गाडी. कशातून आले? कशातून आले? टूथपेस्ट मध्ये. दिसते कुठली आहे? हा माणूस 20 लाख रुपये महिन्याला कमवतो. विचारा कसं? रियालिटी बघा तुम्ही, आहे ना. 9.5 लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये दिले ना तुम्ही. कुठली गाडी आहे? हा कलेक्टर आहे, IAS ऑफिसर आहे, त्याचे मिशन बिझनेस करते. मर्सिडीज बेंझ 70 लाखाची. कशी आले? ब्रँड बदलून. फक्त ब्रँड बदलायचा आहे, एकच माइंडसेट ठेवायचा, दुसरं काय नाही. कुठली गाडी आहे? BMW. हा गॅरेज चालवत होता, कुलंट दे, ऑइल दे, नाही का, ऑटोमोबाईल मध्ये. आज ह्याच्या टीम मध्ये 500 ते 550 गाड्या आहेत, कार फ्री मध्ये, फुकट. विचारा कसं? कॉमन सेन्स आहे ना. हे आधी जे सांगितलं ना हेल्थ बिल, ते मी जरा शान आहे म्हणून सांगितलं, कारण मला कळतंय त्याचं. आपल्याला ते काळजी करत नाही, फक्त टूथपेस्ट बदलायची आहे. ह्या माणसानं राशन पाणी भराय पैसे नव्हतं, राशन पाणी भराय पैसे नव्हतं, आणि प्रत्येक महिन्याला MSB वाले यायचे लाईट बिल कट करायचं. आता त्याची 4 लाखाची SIP आहे महिन्याची. किती? 4 लाखाची SIP. कशातून आली? बोला. शान होण्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे. अशी एक नाही, हा सायंटिस्ट आहे इस्रो मधला. गाडी घेऊन फिरतो, मुलाला फायनान्शियल फ्रीडम दिलंय. असे भरपूर लोक आहेत इथे. इथं बसलेली पण लोक आहेत इथे. ओके, काय करायचं आपल्याला? फक्त ब्रँड बदलायचं. काय नाव? पवन. काय करतोय तुम्ही? ग्रॅज्युएशन चालू आहे. FY SY TY? SY. पुढच्या वर्षी TY ची डिग्री घेताना जर लाखभर रुपये महिन्याला आले अकाउंटला, कसं वाटत? फाईल घेऊन कुठल्या कंपनीला दारात जायची गरज आहे? काय करावं लागेल आता? ब्रँड बदलायचं. सुपर. एवढंच करायचं. तुझ्या मोबाईल मध्ये किती नंबर आहे? 2-1 हजार आहे. दात घासत असतील ही लोक सगळी. मर्सिडीज लांब आहे का तुझी? मर्सिडीज दूर आहे का जवळ आहे? जवळ आहे. नाव काय? पवन. तुझ्या 2000 मध्ये फक्त 100 लोक या बिझनेस मध्ये घेऊन ये ब्रँड बदलायचं, आणि त्यांना पण तेच दे. त्यांच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यात पण 1000 नंबर आहेत, आणि त्यांना म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये फक्त 50 लोक आणायचं. कशासाठी? ब्रँड बदलायसाठी. तुझं TY पूर्ण व्हायच्या आधी बेनची गाडी तुझ्या हातात असेल. होऊ शकते का नाही होऊ शकते? येस, 100%. फुलं 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 फुलं. हे सगळे माझे लीडर आहेत आजचे, है ना. साईज घ्या. थांबले दे. फोटो घेताय का? कोण घेतोय? एकच घ्या कोणतरी.
सगळ्यात भारी ह्या ताईनं कळाला बिझनेस आहे ना, त्यामुळे पैसे येईल ते पेस्ट वापरायची. व्हेरी गुड. पवन कुणी आणले पवनला? तुमची कुठला ऑडिओ आहे का ब्रँड? बेन्झ आहे कुठला आहे? मित्रांनो तुमच्या काय बोलायचे आहे